सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशि नाशयति विघ्नानां। जय श्रीराम। आज नूतन वर्षाच्या या नवदिनी अर्थात गुढीपाडव्याच्या या सुमुहूर्तावरते आपण चिंतन करणार आहोत। आजचा हा दिवस 3.5 मुहूर्तातलं एक महत्त्वाचा असं मुहूर्त आहे आणि कालगणनेनुसार आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीनुसार आजचा दिवस म्हणजे वर्षारंभाचा दिवस आहे आणि वर्षारंभाचा दिवस असल्या कारणामुळे इथून आपलं वर्ष आनंदाचं, सुखसमाधानाचं, आरोग्याचं उत्तम जावं अशी प्रत्येकाची अपेक्षा आणि इच्छा असते। या निमित्ताने याच्यावरती आज आपण विचार करणार आहोत। म्हणून सर्वप्रथम या गुढीपाडव्याचं पौराणिक जे महत्त्व आहे ते आधी आपण जाणून घेऊ। पौराणिक कथेप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र आजच्या या शुभदिनी अयोध्येमध्ये आले आणि जो त्यांचा विजय उत्सव साजरा केला गेला त्यानिमित्ताने संपूर्ण अयोध्येमध्ये जी धर्मध्वज पताका, गुढिया, तोरणे जे काही उभारली गेली आणि एक विजयोत्सव, एक आनंदोत्सव साजरा केला गेला त्याचंच प्रतीक म्हणून आजही या दिवशी ही गुढी उभारून हा उत्सव साजरा केला जातो। दुसरं महत्त्वाचा पौराणिक महत्त्व असं की आजच्या या दिनी भगवान ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली म्हणून हा एक दिवस या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे परात्पर सद्गुरू श्री समर्थ माधवनाथ महाराज यांचा या भूमंडलावरती जो अवतार झाला तो प्रगट दिन हा गुढीपाडव्याचा आहे आणि म्हणून उगवे नूतन वर्षाचा दिन मंगल सोन्याचा चित्रकुटी श्रीनाथ प्रकटला पुतळा सगुणाचा असं नाथसूत वर्णन करतात। या पौराणिक महत्त्वाच्या सोबत आजच्या या दिवशी आपण पारंपरिक पद्धतीप्रमाणे ही गुढी उभारत असतो। त्याचं स्वरूप साधारणपणे असं असते की एक काठी आहे, त्याच्यावरती सुंदर असा लोटा ठेवलेला असतो, त्याला कडुलिंबाची डहाळी लावली जाते, भरधरी वस्त्र परिधान केले जातात, वेगवेगळ्या अलंकाराने सुशोभित केली जाते। त्याच्यानंतर हार, फूल, धूप, दीप, नैवेद्य अशा प्रकारे याचं पूजन केलं जाते। हे पूजन करत असताना आपल्या पंचांगामध्ये या पूजनाचा एक सुंदर मंत्र दिलेला आहे। हा मंत्र ते पूजन करत असताना जरूर म्हणावा। मंत्र असा आहे, ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदा प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम करू। माझ्या घरी इथून नेहमी शुभ व्हावं, मंगल व्हावं आणि हे वर्ष मला आनंदाचं जावं अशी प्रार्थना या गुढीच्या जवळ केली जाते। असा हा उत्सव साजरा होत असतो। या दिवशी आपण सर्वांना एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देत असतो आणि कामना करत असतो की हे वर्ष सर्वांना छान जावं। पण यासोबत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शुभेच्छा देणं ही उत्तम गोष्ट आहे, पण त्यासोबत माझं वर्ष कसं छान जाईल याच्यासाठी मी काय करावं याचा विचारसुद्धा त्यासोबत असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून सुरुवातीला आपण या मुहूर्ताविषयीचं थोडंसं जाणून घेऊ की असं काय आहे की जेणेकरून आपलं वर्ष छान जाईल। याच्यासाठी आपल्याला या धर्मशास्त्राने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। मुहूर्त विचार असा आहे की मुहूर्त याचा अर्थ असा की दिनमानाचा जो 15वा भाग असतो त्याला मुहूर्त असं म्हटलं जातं। दिवसाचे 15, रात्रीचे 15 असे मुहूर्तसुद्धा सांगितले गेलेले आहे। प्रातःकाल, माध्यान्हकाल, सायंकाळ अशी सुद्धा याचं वर्गीकरण केलं जाते। 2 घटिका म्हणजे एक मुहूर्त असाही याचा एक विचार सांगितला गेलेला आहे। ऋग्वेदामध्ये मुहूर्त शब्द 2 वेळा आलेला आहे। याच्यामध्ये आपलं कार्य सिद्धीत जावं, यशस्वी व्हावं याच्यासाठी लागणारा विहित काल म्हणजे मुहूर्त असं सुद्धा याचं वर्णन केलं गेलेलं आहे।
मुहूर्ताबद्दल अनेक गोष्टी आपल्याला या सांगता येते. पण असं असताना माझं खरोखर वर्ष शुभदायी आणि आनंददायी जावं याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, याच्यातली पहिली गोष्ट अशी आहे की माझ्या दृष्टीने गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे हा संकल्पाचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपला एक संकल्प आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मग तो व्यसनं सोडण्याच्याबद्दल असू द्या, एखाद्या ध्येयाची निश्चिती असू द्या, आपल्याला काय करायचं आहे याविषयीचा आणि प्रत्येक व्यक्तीचा याविषयीचा भिन्न भिन्न संकल्प असू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी तो संकल्प करावा. पण कधीकधी काय होत असते की संकल्प केला जातो, पण त्या संकल्पाची पूर्ती होत नसते किंवा त्या संकल्पाच्यासाठी लागणारी जी क्रिया आहे त्याच्यामध्ये सातत्य राखलं जात नाही. म्हणून संकल्प करणे आणि त्या संकल्पाला क्रियारूप देणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कधीकधी असंही लक्षात येते की काही लोक संकल्प करतात, त्याला क्रियारूपही देतात, पण त्याचं योग्य फलित जे आहे ते पाहायला मिळत नाही. म्हणून याच्यामध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की संकल्प, त्याच्यानंतर त्या संकल्पाला क्रियारूप करणे आणि त्याच्यानंतर या संकल्पाला क्रियारूप केल्याच्यानंतर त्याच्यावरती भगवत कृपा असणे हे तितकंच महत्त्वाचं असते. आणि या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात, जसं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ज्यापर कृपा प्रभू की होई तापर कृपा करे सब कोई. असं ज्या वेळेला होते त्यावेळेला आपलं वर्ष आनंदाचा आणि सुखसमाधानाचं जाण्यास मदत होते. या गोष्टी करत असताना आपण आणखीन आपल्या निजी जीवनामध्ये काय त्याचा नेमका हे करावा याच्याविषयीचा सुद्धा एक दिव्य विचार आजच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि याच्यासाठी आपण बघू की एखादी व्यक्ती ज्या वेळेला या पद्धतीने संकल्प करते तर माणसाच्या जीवनामध्ये त्याचं वर्ष म्हणा किंवा आयुष्यच म्हणा उत्तम अशा पद्धतीचं जावं. याच्यासाठी सर्वात प्रथम जर कशाची गरज असेल तर ती असते उत्तम आरोग्याची. म्हणून मी तुम्हाला 4 सूत्र सांगणार आहे. त्या सूत्रातला पहिलं मंत्र हा म्हणजे आपलं आरोग्य आहे. आणि हे आरोग्य जर उत्तम असेल तर आपल्याला ह्या बाकी सर्व गोष्टींचा आनंद चांगल्या पद्धतीने घेता येतो. म्हणून आजच्या या दिवशी आरोग्याच्या दृष्टीने काय करावं याच्याविषयी पंचांग असं सांगते. पंचांगात एक सुंदर मंत्र दिलेला आहे. तो मंत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो. पंचांग माझ्या हातात आहे. पंचांग असं म्हणते, तैलाभ्यंग स्नानादो च कृत्वा पीयूषोत्थान परिभद्रस्य पत्रम भक्षेत सौख्यमानव व्याधिनाशम विद्या आयु श्रीलभ्यते वर्षमुले परिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः सपुष्पाणि समानियम चूर्ण कृत्वा विधानतः मरीचि हिंगलवण जिरकेण च संयुतम आजमोदायुतम कृत्वा भक्षेद्रोग शांतये. अशा पद्धतीने या मंत्राचा अर्थ असा होतो की आजच्या दिवशी अभ्यंग स्नान करावं. त्यानंतर कडुलिंबाची कोवळी पानं आणावी. त्याची जी कोवळी पांढरी फुलं आहेत ती सुद्धा सोबत आणावी आणि याचं चूर्ण करावं. त्याच्यामध्ये मिरा, हिंग, लवण म्हणजे मीठ, जिरं, ओवा आदी पदार्थ टाकून या पदार्थांचं एकत्र करून मिश्रण करून गोळी किंवा चूर्ण करून आणि ते आजच्या दिवशी ग्रहण भक्षण करावं. असं केल्याने आपलं आरोग्य उत्तम राहते. मी तर असं म्हणेल की रोजच्या निजी जीवनामध्ये सुद्धा 2-4 पानं कडुलिंबाचे सेवन करण्याची जर आपण सवय केली तर आपण अनेक रोगांपासून दूर राहतो आणि आपलं आरोग्य उत्तम राखलं जाते. कडुलिंब हा कलियुगातला एक कल्पवृक्ष आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आपलं आरोग्याच्या सोबत आपली आर्थिक स्थिती म्हणजे पहिला आहे हेल्थ, दुसरा आहे वेल्थ. आपली आर्थिक स्थिती कशी असावी ती जर उत्तम असेल तर आपलं वर्ष, आपलं आयुष्य चांगलं जाते. कधीकधी या कष्टातून कमी मोबदला आपल्याला मिळत असतो. अशा वेळेला शास्त्राने काही उपाय सुचवले आहेत. त्याच्यातला एक उत्तम उपाय मी तुम्हाला सांगतो. सकाळी ज्या वेळेला आपण अंथरुणातून सकाळी उठतो त्यावेळेला उठल्याबरोबर आपल्या अंथरुणामध्ये सहज असं मांडी मारून बसा
आपले हात असे समोर, तळहात असे समोर घ्या आणि मंत्र म्हणा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते करदर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम शभस्वमे. असं म्हणून हा हात आपल्या अंगावरून फिरवून घ्या. जमिनीला नमस्कार करा. तुम्ही पाहाल की आपला दिवस तर उत्तम जातोच जातो, पण आपल्या घरी लक्ष्मी तीही अलक्ष्मी नाही तर महालक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्या द्रव्याने आपला आनंद, आपला जीवनातला आनंद हा टिकून राहतो. आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधानी राहतो. तिसरी गोष्ट आहे रिलेशन, आपले संबंध. आपल्या संबंधामध्ये मग ते आपले कौटुंबिक संबंध असतील, पती पत्नीतले असतील, आई वडील मुलाचे असतील, बहीण भावाचे असतील, किंवा समाजाचे असतील, किंवा तुम्ही जिथे काम करता आहे तिथल्या लोकांच्या सोबत तुमचे येणारे संबंध असतील. हे रिलेशन, हे संबंध जर हेल्दी, उत्तम असतील तर अशा संबंधांमुळे तुम्हाला असं लक्षात येईल की अडचणीच्या वेळेला किंवा प्रसंगाला याच लोकांचा उपयोग आपल्याला होऊन आणि आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये याची मदत होते. म्हणून संबंधाला अतिशय महत्त्व आपण दिलं पाहिजे. ही आपल्या भारतीयाची एक वैशिष्ट्यपूर्ण, एक दिव्य संकल्पना आहे. आणि चौथी गोष्ट आहे आपलं कर्म. आपलं जे ध्येय आहे, आपलं जे ध्येय आहे हे जर निश्चित झालेलं नसेल, आपली कर्माची दिशा जर ठरलेली नसेल, आपल्याला काय करायचं आहे हा विचारच जर झालेला नसेल, तर एखाद्या नावेमध्ये आपण बसलो आहोत आणि त्याच्यात नावाडी नाही आहे, तर ती नाव जशी इकडे तिकडे भरकटली जाते, तसं ज्याच्या जीवनामध्ये कोणता विचार नाही आहे, कोणतं ध्येय नाही आहे, उगवला दिवस फक्त मावळतो आहे आणि येईल ते आपण करतो आहोत, अशा स्थितीमध्ये एक भरकटलेली स्थिती निर्माण होते आणि याच्यातून मी काय करू, कसं करू अशा विषयीच्या चिंता आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. म्हणून हे जे 4 सूत्र मी सांगितले, या 4 सूत्रांचा जर विचार केला तर यामधून आपल्याला उत्तम अशा पद्धतीचं हे पाहायला मिळेल. यासोबत हे जे नूतन वर्ष आता आरंभ झालेलं आहे हे क्रोधीनाम संवत्सर असून या वर्षाचा जो मूळ प्रधान आहे तो मंगळ असून आणि याचा मंत्री शनी आहे. आणि या दृष्टीने ज्योतिष्यशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला आणि आपल्या घरामध्ये सुखशांती नांदावी किंवा अनिष्ट अशा प्रकारच्या अशुभ अशा ग्रहांचं किंवा अशुभ फल आपल्याला मिळू नये आणि शुभफल प्राप्त व्हावं, या दृष्टिकोनातून आपण जर विचार करत असाल तर आजच्या या शुभदिनी आपण सप्तधान्य नवीन शेतामध्ये पिकलेलं जर आपल्याला मिळत असेल तर उत्तम, किंवा अशा प्रकारचं सप्तधान्य आपण घरी आणावं. या सप्तधान्यांचा या ग्रहांशी संबंध असतो. जसं उदाहरणार्थ तांदूळाचा संबंध हा चंद्राशी आहे, गव्हाचा संबंध हा सूर्याशी आहे, मसुरीच्या डाळीचा संबंध हा मंगळाशी आहे, पांढऱ्या तिळाचा संबंध शुक्राशी आहे, मुगाचा संबंध बुधाशी आहे, उडीद किंवा काळे हरभरे याचा संबंध शनीशी आहे. राहिला राहू केतूंचा प्रश्न, तर या संबंधित आपण शरपुंखा नावाची वनस्पती जर घरी आणली, जी आयुर्वेदिक एखाद्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकते, ती आणून जर घरामध्ये आपण ठेवली तर या वर्षभरामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की अशा प्रकारचं धान्य घरामध्ये असणं, आपल्या आहारामध्ये त्याचं प्रसंगाप्रमाणे सेवन करणं किंवा या सप्तधान्याचं दान करणं, या पद्धतीचा विचार जर आपण केला तर आपल्याला या दृष्टीने सुद्धा उत्तम फलप्राप्ती होते. या दृष्टीने हा जो गुढीपाडव्याचा जो मुहूर्त विचार मी तुम्हाला सांगितला, याचा एकच अर्थ आपण ध्यानी घेतला पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला अनुकूल असलेल्या किंवा इच्छित असलेल्या फलाची प्राप्ती करण्यासाठी केला गेलेला विचार हा एक उत्तम मुहूर्त असतो. आणि त्याचप्रमाणे देश काल परिस्थिती याचा विचार करून जर आपण हा निर्णय आणि निश्चय केला तर मग मात्र आपलं निश्चितच वर्ष शुभ आणि आनंदाचं, सुखसमृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. आणि ते तशा पद्धतीने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याला
या नूतन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय श्रीराम.